नमस्कार, मी सुदीप सुकाळे, राहणार बदलापूर. 2011 साली मला स्लीप डिसचा त्रास झाला. त्याच्यामध्ये मला उठताच येत नव्हतं. वडिलांनी पटकन मला डॉक्टरांकडे नेलं. तर त्यांनी MRI स्कॅन वगैरे केले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गादी सरकली आहे आणि गाठ आहे कमरेमध्ये. त्यांनी सांगितलं की कदाचित ऑपरेशन करायला लागेल. म्हटल्यानंतर घरचे थोडे घाबरले आणि सबस्टिट्यूट शोधायला लागले की ह्याच्याबद्दल अजून दुसरं काय उपाय करू शकतो आपण. तर डॉक्टर सुरेश जाधव यांच्याबद्दल सांगितलं आणि त्यांच्याकडे मला तसंच उचलून नेलं आणि तिकडे डॉक्टरांनी मला 5 मिनटात माझ्या पायावर चालायला लावलं सरळ. की त्यांनी त्यांचे सुया आणि मॅग्नेट्स वगैरे लावून 5 मिनटात मला बरं केलं. ही एवढी सुयोग उपचार म्हणजे नेमकं काय केलं? बरं केलं म्हणजे मला एवढ्या पेन होत होत्या की मी माझ्या पायावर उभं राहू शकत नव्हतो. ते मी 5 मिनिटात माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो आणि म्हणजे वेदना पूर्णपणे गेली? पूर्णपणे बरं झालं मला. 5 मिनिटात? 5च मिनिटात मला त्याचा अनुभव आला लगेच की म्हणजे आम्हाला असं वाटलं हा चमत्कार झाला, एका प्रकाराने चमत्कार झाला की एवढ्या फास्ट कुठलाच आपल्याला रिलीफ मिळत नाही. एक सॅरिडॉन गोळी घेतली तरी आपल्याला डोकं 10 मिनिटानंतर थांबतं. पण हे उपचार पद्धती एवढी फास्ट आहे की त्याच्यामध्ये मला 5 मिनिटात बरं झालं. मी माझा पाय स्वतः टेकायला लागलो आणि चालायला लागलो. जसं मला उचलून नेलेलं डॉक्टरांकडे तसं मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहून चालत घरी आलो. निघताना एकदम चालत आलो. एकदम चालत आलो. आणि त्याच्यानंतर 10-12 सिटिंग झाल्या डॉक्टरांकडे आणि पूर्णपणे त्याच्यातनं मला डॉक्टरांनी बरं केलं. आज 2011 ते 2015 पर्यंत आज 15 चालू आहे, पण अजिबात मला कमरेविषयी तरी कुठलाच त्रास नाही की त्याचं पूर्ण क्रेडिट डॉक्टर सुरेश जाधव आणि त्यांची उपचार पद्धती सुयोग उपचार पद्धतीला जातं. त्याबद्दल मी डॉक्टर सुरेश जाधव यांचे मनापासून आभार मानतो.